जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील कोंडाईबारी घाटात एक भीषण अपघात झाला आहे। मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि एका कंटेनरने समोरच्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की कंटेनरच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे। धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यातच दाट धुक्यामुळे रस्ता दिसणे कठीण झाले होते। दहिवेलहून विसरवाडीच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक NL01 RF 7400 घाटातील उतारावर आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले। या कंटेनरने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून अत्यंत भीषण धडक दिली। धडक बसताच कंटेनरचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला। यामध्ये राजस्थानचा रहिवासी असलेला चालक आदिल हाफिज हा केबिनमध्येच अडकला। त्याचे दोन्ही पाय चिरडलेल्या केबिनमध्ये अडकल्याने तो जागेवरून हलू सुद्धा शकत नव्हता। अपघात एवढा भीषण होता की काही काळ तिथे मोठी वाहतूक कोंडी झाली। घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक सुरक्षा मदत केंद्राचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर जाधव, अरुण कोळी, मुकेश हिरे आणि विजय बोरसे यांनी स्थानिक वाहन चालकांच्या मदतीने युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केले। तब्बल काही तासांच्या प्रयत्नानंतर चालक आदिल हाफिज याला केबिन कापून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। सुदैवाने चालक या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे। या अपघातानंतर महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला केला असून विस्कळीत झालेली वाहतूक आता पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे। दरम्यान कोंडाईबारी घाट परिसरात सध्या मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे दृश्यमानता विजिबिलिटी खूपच कमी झाली आहे। त्यामुळे महामार्ग प्रशासनाने वाहन चालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आणि सुरक्षित अंतर राखून गाड्या चालवण्याचे आवाहन केले आहे। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।